आपण बोगस पोलीस, बोगस डॉक्टर ऐकलंच असेल, परंतु एका पोलिसाने तब्बल 15 वर्ष बोगस पोलीस उपायुक्त बनून अनेकांना ठकवल्याचं तुम्ही ऐकलंय का? तर हो, ही गोष्ट खरी आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने नुकत्याच एका भामट्याला अटक केली आहे. मोहम्मद गौस इब्राहिम खतीब असे याचं नाव आहे. तो आहे रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल, परंतु तो बोगस पोलीस उपायुक्त म्हणून अनेकांना फसवत होता. ह्याचा भांडाफोड कसा झाला ही सुद्धा एक रंजक गोष्ट आहे. घाटकोपरमध्ये व्यावसायिकाला 1 कोटींचं कर्ज हवं होतं. एका पार्टीमध्ये त्याची या मोहम्मद खतीबशी ओळख करून देण्यात आली. त्यावेळी त्याचं नाव डॉक्टर राज खतीब असं सांगण्यात आलं. या खतीबने बँकांच्या अधिकाऱ्यांशी माझी ओळख आहे, तुम्हाला कर्ज मिळवून देतो म्हणून 10 लाख रुपये त्याच्याकडनं घेतले. नंतर नागपूरमधील 1 कोटींची प्रॉपर्टी 50 लाखात देतो असं सांगून 50 लाख रुपये सुद्धा घेतले. या दोन्ही गोष्टी झाल्याच नाहीत. शेवटी त्या व्यावसायिकाला संशय आला आणि त्याने पोलीस खऱ्यात चौकशी केली. तेव्हा त्याला समजलं की अशा नावाचा कुठला डीसीपी अस्तित्वातच नाही. त्यानंतर ह्या सगळ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आणि पोलिसांनी सापळा रचून या मोहम्मद खतीबला अटक केली. या सगळ्यामध्ये त्याला साथ होती त्याचा 28 वर्षे बोगस डॉक्टर म्हणून फिरणाऱ्या धर्मेंद्र कुमारची. या दोघांनी मिळून अनेक गुंतवणूकदारांना, नोकरदारांना, व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलाय. पोलीस आता हे रॅकेट किती खोलवर पसरले आहे आणि किती पसरलं आहे याची चौकशी करतात आणि यामध्ये कोण सामील आहे यांना अटक सुद्धा होणार आहे. परंतु हे प्रकरण पूर्णपणे रंजक असून त्यामध्ये लोकांना एक आदर्शवतच ठरवणार आहे आणि या कित्येक लोकांना गंडा घालण्याचा एक प्रसिद्ध कथा असणार आहे, ह्यात काही शंकाच नाही.